सोलापूर दक्षिणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचारार्थ हद्दवाड भागात बुधवारी सायंकाळी निघालेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून विद्यमान सरकारच्या कारभारावर टीका करून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा संदेश देण्यात आला। महाराष्ट्र माझा दिसते। नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार। पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान या कोणत्याही गोष्टीला आधार न देता तन मन धन अर्पण करून सदैव जनसामान्याच्या हितासाठी झटणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय महादेवांना कोगनुरे व तसेच आम्ही सर्व युवा क्रांतिकारी मंचाचे कलाकार आपल्या समोर सादर करीत आहोत एक पथनाट्य। आणि आमच्या पथनाट्याचं नाव आहे आता वाहणार विकासाचे वारे। हद्दवाड भागातील पदयात्रेदरम्यान बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की हद्दवाड भागाच्या समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत। हा भाग महापालिकेमध्ये जाऊन काय उपयोग झाला असा सवाल येथील नागरिकांना ते विचारत आहेत। कोणत्याही सुविधा नसताना कर मात्र भरावा लागतोय। या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नवनिर्माणाची गरज असून त्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं जनता सांगत आहे। त्यामुळे माझा विजय निश्चित आहे याची खात्री त्यांनी दिली। दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत ताई चौक, दीक्षित नगर, मल्लिकार्जुन नगर, स्वागत नगर, केंगनाळकर शाळा, हुच्चेश्वर मठ, पारसी मैदान, म्हेत्रे वस्ती, शिवगंगा चौक, विष्णू नगर, शोभादेवी नगर, भीमाशंकर नगर, चंद्रकला नगर, शशिकला नगर, देसाई नगर, राजीव नगर, बसवेश्वर चौक, शांतीनगर चौक, अरुणोदय नगर, बसवा रोड मठ या भागात पदयात्रा उत्साहात झाली। हद्दवाड भागात पाण्याची समस्या मोठी आहे। 5 ते 6 दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलंय। आता महादेव कोगनुरे हा प्रश्न तातडीनं सोडवतील असा विश्वास असल्यानं त्यांच्या पदयात्रेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला।